राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। मत्स्य व्यवसायात संदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार असल्याची माहिती। वक्फ कायद्याबाबत आज भाजपची कार्यशाळा। भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार। गरवारे क्लब इथं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करणार। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपत प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। शिक्षकांच्या ड्रेस कोडच्या निर्णयावर सामनातून टीका। शिक्षकांना गणवेश मिळणार असतील तर मंत्र्यांनाही गणवेश द्यायला हरकत नाही, सामनातून टोला। यावेळी मोदींच्या ड्रेस कोडवरही टीका। 26/11 हल्ल्यादरम्यान गुजरातनं गुप्तचर माहिती दिली नाही। काँग्रेसचे माजी मंत्री अनीस अहमद यांचा आरोप। कुबेर बोट गुजरातच्या हद्दीत हायजॅक झाली तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री कोण होते? अनीस अहमद यांचा उपरोधिक सवाल। आपण चौकशी करू आणि कोण कोण जबाबदार आहे ते शोधून काढू। 26/11 हल्ल्यावरील भंडारींच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। भंडारी आमदारकी न मिळाल्यानं वैफल्यग्रस्त झाल्याचीही टीका। माधव भंडारी यांची मानसिक स्थिती ढासळली आहे, त्यांना उपचाराची गरज आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरींची टीका। भाजपच्या हिंदी बॅनरला मनसेचं मराठीतून उत्तर। मानखुर्दमध्ये मनसे विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकरांनी हिंदी सक्तीला विरोध करणारे बॅनर लावले। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही, लक्षात ठेवा, बॅनरवर आशय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास हत्तीवरून पेढे आणि साखर वाटू। ठाकरेंचे शिवसेनेचे उपनेते शरद कोळींची प्रतिक्रिया। प्रतिपालिका सभागृह या कार्यक्रमासाठी मनसेचं आदित्य ठाकरेंना निमंत्रण। त्याचप्रमाणे भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रणाचं पत्र। 26 एप्रिलला मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार। युतीच्या गोष्टी दोन्ही भावांमधल्या दोघं एकत्र येत असतील तर आनंदच। महाराष्ट्राच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावं ही तमाम मराठी माणसांची इच्छा। शिवसेना आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य। राज ठाकरेंची मांजरेकरांना दिलेली मुलाखत 1.5 महिन्यांपूर्वीची। मंत्री उदय सामंत यांची माहिती। शाळकरी मुलांप्रमाणे कोणत्याही अटी शर्तींवर राज ठाकरे तडजोड करतील असं वाटत नसल्याची उदय सामंत यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन विरोधी पक्षाची पोकळी भरून काढावी। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते 3दाच काय 10दा भेटले तरी त्यात गैर काय? शरद पवार आणि अजित पवार भेटीवर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास उत्तमच असल्याचीही मिटकरींची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी आमच्या शुभेच्छा आणि जर शरद पवारांनी राऊतांना सांगितलं असेल की दोन्ही पवार एकच आहेत तर आम्हाला आनंदच। हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीनं मंत्रिमंडळासमोर सादर करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। नाशिक ई बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पालिकेच्या निवडणुकीआधी ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडवर। मुंबईतील पाणी, रस्त्याचं काम, कचरा या विरोधात ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार। शिवसेना भवनातील बैठकीत निर्णय। वरळी मतदारसंघातील कोळीवाड्यांमधील जेट्ट्यांची दुरावस्था, त्यामुळे जेट्टींच्या पुनर्बांधणीसाठी तातडीनं निधी देण्यात यावा या मागणीसाठी आदित्य ठाकरेंचं अजित पवारांना पत्र। आदित्य ठाकरेंकडून वरळीतील रस्त्याच्या कामांची पाहणी। यावेळी काँक्रीट रस्ता घोटाळा, निकृष्ट दर्जाचे रस्ते करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। कामाचा बोला असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना मनसेच्या राजू पाटलांनी कामाची यादी पाठवली। एक्स पोस्ट करत डोंबिवलीतील रखडलेल्या कामांची यादीच राजू पाटील यांनी पाठवली। खासदार विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा विषय कधीच नव्हता। अपक्ष खासदार असल्यानं त्यांनी भाजपमध्ये सहयोगी व्हावं असा आमचा प्रयत्न होता आणि तो चालूच राहणार। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान।
माजी खासदार संजय काका पाटील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, त्यामुळे अजित पवारांनीच त्यांचं पुनर्वसन करावं. संजय काकांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. सोलापूरच्या माढ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाईंना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. कर्जमाफीच्या विषयावरून शेतकरी आक्रमक. शंभूराज देसाईंच्या भाषणावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाहीत. राजू शेट्टींची माणिकराव कोकाटेंवर टीका. तर शेती आणि शेतकऱ्यांना अच्छे दिन आणल्याशिवाय राहणार नाही, कोकाटेंचं राजू शेट्टींच्या टीकेला उत्तर. नांदेडच्या तांडा वस्तीच्या निधीवरून शिवसेना आमदार बाबूराव कदम यांचा पालकमंत्री अतुल सावेंविरोधात आंदोलनाचा इशारा. त्यावर ज्यांना युतीत राहायचं नाही ते बाहेर पडतील, आपण इशाऱ्याची काळजी करत नसल्याचा सावेंचा पलटवार. पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसणार. जलसंपदा विभागाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवत पुण्यामध्ये उद्या सुप्रिया सुळे उपोषण करणार. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 नगरसेवकांना पैशाचा आमिष देऊन शिंदेंच्या सेनेत प्रवेश दिला जातोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विठ्ठल मोरे यांचा आरोप. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूरचे महसूल अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं. महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ठरवलं तर कोणताही वाळू उपसा होऊ शकत नाही, अशा शब्दात सुनावलं. कोल्हापुरात कामगारांच्या साहित्य वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोप. 4 दिवसांपूर्वी नोंद झालेल्या कामगारांना साहित्य वाटप, एजंटच्या सहाय्यानं साहित्य वाटप केलं जात असल्याचा आरोप. राज्य सरकार आता लॉटरीतून उत्पन्न वाढवणार. त्यासाठी केरळ राज्याच्या लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती. या समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही सदस्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वॉर रूम बैठकीत प्रकल्पांचा जम्बो आढावा. मुळा मुठा नदी संवर्धन, बेळीडी पुनर्विकास, धारावी पुनर्विकास, मुंबई आणि पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचा आढावा. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून पालखी तळासह विविध ठिकाणांची पाहणी. चंद्रभागा नदीपात्र, मंडप व्यवस्था यासंबंधी माहिती घेत गोरेंकडून वारकऱ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना. आषाढी यात्रेदरम्यान प्रयागराजच्या धर्तीवर चंद्रभागेवर तात्पुरते पूल उभारले जाणार. बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम केलं जाणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत निर्णय. मुरगावजवळ सुप्रिया सुळेंची शरद पवारांशी अचानक भेट. दौऱ्यामध्ये व्यस्त असतानाही रस्त्यात गाडी थांबवून आईवडिलांची भेट घेतली. नांदेडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारा. सकल मराठा समाजाची पालकमंत्री अतुल सावेंकडे मागणी. यावेळी पालकमंत्री सावेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची कार्यकर्त्यांची माहिती. महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं मुंबईमध्ये आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांसह अनेकांची उपस्थिती. 24 तारखेपर्यंत सोहळा असेल. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील 14 नद्यांवरील पूल पूर्ण. गुजरातमधील 8 पैकी 6 स्थानकांसाठी संरचनात्मक काम पूर्ण. महाराष्ट्रातील बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या बोगद्याचं काम सध्या प्रगतीपथावर. राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. 2 दिवसांपासून ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देत 10 कोटींची मागणी. डी गँगचा उल्लेख करत वडिलांसारखे हाल करण्याचा मेलमध्ये दावा. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर. 50,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर नागपूर सत्र न्यायालयाकडून जामीन. आज कारागृहातून सुटका होण्याची शक्यता. नाशिकच्या सातपीर दर्ग्याप्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचं निदर्शनास. दर्गा ट्रस्टला नव्यानं हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला. मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेचा वावर. आरोपी कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा महिलेचा दावा. 1 दिवस देशमुखांच्या घरासमोर वास्तव्य, त्यानंतर महिला पसार. बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बाबासाहेब आगेंच्या कुटुंबाचं सांत्वन. आगेंच्या आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पीडित कुटुंबाला फोन. शिंदेंनी कांबळे कुटुंबाचं सांत्वन केलं. प्रकरणातील सगळ्या आरोपींची कसून चौकशी करण्याचे बीड पोलिसांना आदेश.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 24 एप्रिलला कुडाळच्या सिंधुदुर्गमध्ये जाहीर सभा. नवीन बस डेपो मैदानावर मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे सभा घेणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ. तापमान 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे नागपूरच्या 33 चौकांमधील सिग्नल दुपारी 1 ते 4 बंद राहणार. उन्हापासून बचाव करण्यासाठी वाहतूक पोलिसांची योजना. गोंदियात दुपारी 12 ते 4 या वेळेत सिग्नल बंद राहणार. वाढत्या तापमानामुळे जिल्हा वाहतूक शाखेचा निर्णय. विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पारा 40च्या पार. आजही उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. काल चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगावमध्ये बहिणाबाई चौधरींच्या असोदे गावात भीषण पाणी टंचाई. 15 ते 20 दिवसांनी ग्रामस्थांना पाणी मिळत असल्यानं नागरिकांचा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर संताप. नाशिकच्या बोरीची वारी गावामध्ये भीषण पाणी टंचाई. विहिरी कोरड्या पडल्या असून महिलांची पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर पर्यंत पायपीट. शासनाकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्यानं नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरपर्यंत भटकंती. प्रशासनाच्या वतीनं पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. वाशिमच्या कळंबा बोडखे गावातील महिलांचा पाणी प्रश्नासाठी संघर्ष. 100 रुपये देऊन 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ. पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. नांदेडमध्ये दूषित पाण्याविरोधात एका तरुणाचं अनोखं आंदोलन. नालीच्या घाण पाण्यात अंघोळ करत तरुणाकडून रोष व्यक्त. गावात विकास कामं दाखवून अपहार केल्याचा तरुणाचा आरोप. भाईंदरमधील एका उद्यानात अनेक माशांचा मृत्यू. नागरिकांनी तलावात टाकलेल्या शिळ्या खाद्यपदार्थांमुळे माशांचा मृत्यू झाल्याचा उद्यान अधीक्षकांचा आरोप. शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यानंतर भंडाऱ्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे काही दिवसांपासून नॉट रिचेबल. त्यामुळे 3,800 पेक्षा अधिक शिक्षकांचे मार्च महिन्याचे पगार रखडल्यानं जिल्हा परिषदेवर शिक्षकांचा मोर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.